संतोष देशमुख यांच्या हत्येचा आरोपी वाल्मिक कराडला बीड जेलमधून नागपूर जेलमध्ये पाठवा, सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांकडे ही मागणी केली आहे। दरम्यान आरोपी कराडला बीड जेलमध्ये सुविधा मिळत असल्याचा आरोप संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांनी केलाय। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येचा आरोपी वाल्मिक कराडला बीड जेलमध्ये सुविधा मिळत असल्याचा आरोप संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांनी केला। धनंजय देशमुखांनी या संदर्भात लिहिलेल्या पत्राचा हवाला देत सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे कराडला बीड जेलमधून हलवून नागपूर जेलमध्ये पाठवण्याची मागणी केली। कराडच्या सेलचे सीसीटीव्ही फुटेज, भेटीचे तपशील, रजिस्टर जप्त करून त्याची चौकशी करा अशी मागणीही सुप्रिया सुळे यांनी केली आहे। जेलमध्ये जे अधिकारी कर्मचारी आरोपीला मदत करतात त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्याची मागणीही सुप्रिया सुळेंनी केली आहे। धनंजय देशमुखांनी या संदर्भात काही आरोप केले आहेत। कराडला जेलमध्ये इतर कैद्यांचे मोबाईल सिम कार्ड वापरण्यास दिले जातात। हे सिम कार्ड वकिलांचेही असतात, धनंजय देशमुखांचा आरोप। कराडला जेल अधिकाऱ्यांच्या कार्यालयात दुपारी बसायला दिलं जातं। 9 नंबरच्या फोन बूथ जवळ सीसीटीव्ही कॅमेरा नसल्याचा धनंजय देशमुख यांचा आरोप। जेलमध्ये बसून वाल्मिक कराड बीडमध्ये इतर आरोपींमार्फत दहशत पसरवत असल्याचा आरोप। दरम्यान याच प्रकरणासंदर्भात काही दिवसांआधी खासदार बजरंग सोनवणेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली होती।